काँग्रेस एनसीपी आघाडीच्या फक्त एका जागेवरून या दोघांमध्ये तिढा अडकून पडल्याची सूत्रांची माहिती आहे। आता क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। 15 जानेवारीला दिल्लीत आघाडी नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। येत्या 15 जानेवारीला दिल्लीत प्रफुल्ल पटेल, मल्लिकार्जुन खरगे, अशोक चव्हाण या नेत्यांची एकत्रित बैठक होणार आहे। आघाडीच्या नेत्यांची बैठक आहे। नंदुरबार लोकसभा जागेवरून आघाडीत अद्याप मतभेद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नंदुरबार लोकसभा एनसीपीला हवी आहे पण काँग्रेस त्याला तयार नाही आहे अशी माहिती समजते। नंदुरबार काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि काँग्रेस ही लोकसभा या लोकसभेवरती दावा न सोडण्याच्या मानसिकतेत एकूण दिसून येते। कारण इथून कायमच आपण बघितलेलं आहे राजेंद्र गावित जे आहेत हे निवडणूक इथे लढवत असतात। गावित परिवार कायम इथे वडचढ राहिलेला आहे। काँग्रेसचा हा बालेकिल्ला म्हणलं जातो। इव्हन काँग्रेसच्या इतिहासात जेव्हा जेव्हा प्रचार सभेचा शुभारंभ होतो तो या नंदुरबारपासून केला जातो। हे एक विशेष आहे। आदिवासी बहुल हा सगळा भाग। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, नंदुरबारच्या जागेवरनं हा तिढा जो आहे तो निर्माण झालेला आहे, काय यावरनं चर्चा केली जाते आणि हा तिढा सुटू शकतो का? कारण दोन्हीकडनं दावा सांगितला जातोय। विशाल, आघाडीमध्ये 3 जागांवर सगळ्यात जास्त मतभेद होतं असं म्हटलं जात होतं। त्यामध्ये नगर आणि औरंगाबाद आणि नंदुरबार या 3 लोकसभा मतदारसंघ आहेत। त्यातल्या 2 लोकसभा मतदारसंघावर सहमती झाल्याची सूत्रांची माहिती समोर येते, ज्यामध्ये नगरची जागा जी आता विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे ती बदलून आता काँग्रेसला दिली जाईल आणि राष्ट्रवादीच्या कोट्यामधील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची जागा आता राष्ट्रवादीला दिली जाईल। काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय यांना नगर इथून उमेदवारी असेल, तर दुसऱ्या बाजूला जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादीकडून सतीश चव्हाण हे औरंगाबाद इथून उमेदवार असण्याची शक्यता आहे। औरंगाबाद आणि नगरचा तोडगा निघालाय ही सगळ्यात महत्त्वाची यातली गोष्ट आहे। पण अडचण आहे ते नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून नंदुरबारची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे आणि मुळात आजपर्यंत जर पाहिलं तर काँग्रेसच्या तिथील जे खासदार होते, तिथील केंद्रीय मंत्री देखील राज्यमंत्री होते। आदिवासी बहुलचा कोणताही मोठा पट्टा हा कायम काँग्रेसचा एक वोटर बँक आहे। अनेक लोकसभांच्या प्रचारांची सुरुवात सोनिया गांधी यांनी नंदुरबार या भागातून केलेली आहे। त्यामुळे काँग्रेसचा तो जिव्हाळ्याचा विषय आहे। राष्ट्रवादीची मागणी मात्र या ठिकाणी मानायला काँग्रेसचे नेते तयार नाही आहेत। त्यामुळे 15 तारखेला प्रफुल्ल पटेल, मल्लिकार्जुन खरगे आणि अशोक चव्हाण या सर्व नेत्यांची एक बैठक होईल आणि त्याच्यामध्ये नंदुरबारच्या बाबतचा जो तिढा आहे तो सोडवला जाईल। विशेष म्हणजे रत्नागिरीची जागा जी आहे लोकसभेची ती काँग्रेसलाच द्यायचं ठरलेलं आहे। पुण्याची देखील जागा काँग्रेसलाच असणार आहे। त्यामुळे नारायण राणे काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादीची हातमिळवणी करून उमेदवार देतील का, ही जी चर्चा होती त्याला पूर्णविराम मिळाला असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार। दुसरी गोष्ट, आता सगळ्यात जो तिढा आहे तो संजय काकडे हे पुण्यातून काँग्रेसमध्ये येऊन उमेदवारी घेणार की मूळ जो काँग्रेसचा उमेदवार आहे त्या ठिकाणी त्याला उमेदवारी मिळेल, अशी एक वेगवेगळी राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू आहे। आणि 15 तारखेच्या बैठकीमध्ये यावरच मेन तोडगे काढले जातील। एकतर नंदुरबार, दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यातनं संजय काकडे यांना उमेदवारी द्यायची का, यावरच्या सगळ्या चर्चेला आता पूर्णविराम मिळेल। किमान 15 तारखेला याबाबत अधिक चित्र स्पष्ट होईल असं म्हणलं जातं। विशाल, धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल। नंदुरबारची एक जागा जी आहे त्यावरनं आता तिढा निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर सागरने इतरही मुद्दे आपल्यासमोर स्पष्ट केले। बघूयात आता आघाडीची जी बैठक होते यात या एका जागेवरनं तोडगा काढला जातोय का, नेमकं कोण माघार घेतं याबद्दल हे बघायला हवं। पुढे पाहूयात। सलग 5व्या दिवशीही आज बेस्टचा संप जो आहे तो सुरूच आहे। आज राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे आणि यातून काही तोडगा निघेल का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। पण बेस्ट कर्मचारी संघटना आपल्या मागण्यांवरती ठाम आहे आणि त्यामुळे तोडगा निघू शकेल का याची शंका आहेच। आता सोमवारी हायकोर्टात बेस्ट प्रकरणाची सुनावणी होणार आहे, तर बेस्टच्या संपामुळे हाल झालेल्या मुंबईकरांच्या मदतीसाठी आता स्कूल बस संघटना धावून आली आहे। आज 1000 बसेस मुंबईच्या रस्त्यांवरती धावणार आहेत, पण खासगी बसेसचं भाडं सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला परवडत नाही आहे। रिक्षा टॅक्सीनं रोजचा प्रवास करणं ही बजेट बाहेर आहे आणि त्यातच आता बेस्टच्या तिकीट दरात 50% वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। असं झालं तर नक्कीच सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे। आजच्या बैठकीत या दरवाढीचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे।
नाही करत, परवडत नाही शकतो आम्हाला पैसे. पगार 10,000 पगार आहे आम्हाला महिन्याचा. मॅडम 10,000 पगारामध्ये मला पडतो, जायचे 20 यायचे 20, कुठून आणणार आम्ही रोज? 5 दिवस जोपासून देऊ पैसे. गोराई ते अंधेरी मला डायरेक्ट बस आहे, पण या बस संपामुळे मला ट्रेनने ट्रॅव्हल करता आणि ट्रेनला खूप रश असते. ती नोटबंदी असू दे किंवा BSTचा संप, ह्याच्यामध्ये सामान्य माणूसच हवा पडतो. मी हॉस्पिटललाच चाललो आहे आणि ते आता बस मला परवडत नाही, पण संप हा लवकरात लवकर मिटावा अशी माझी मनापासून इच्छा आहे.